गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर माऱ्याच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज आजचं डेली रुटीन चालू झालं आहे. तर बघू आता पुढं काय होतंय. सो गाईज मी हे सोप लावते. हे सोपने जरा आहे ना फ्रेश वाटतं आणि त्याच्यानंतर क्रीम लावते, कारण की एकदम लूक बदलून. गाईज तुम्ही फेस बघू शकता किती क्लीन झाले. म्हणजे क्लीन म्हणजे एकदम मस्त वाटते. अशा प्रकारे आपलं तोंड धुवून झाले. गाईज हे पिंपल सोप आहे. ह्याच्याने ना असं पिंपल येत नाही. आपण ट्राय केलं तर एकदा. तर गाईज ही ती क्रीम आहे. ही पर्सनली मीच लावते. म्हणजे मला असं स्किनला माझ्या खूप फरक पडतो याच्याने. तर मी हे स्किन टोन बघा कशी झाली. एकदम असं नंतर बनवून घेते गाईज मी कॉफी. तर आपल्या किचनवर हाय खूप पसारा. असं दाखवायचे आता लाज वाटायला लागली मला. आता आज किचन नक्कीच साफ करून घे. खूपच राड आहे, मला दाखवच नाही वाटायला थोडं. हे सगळं मी आवरून घेतलं. इकडचं ही बॅग सगळं आवरून घेतलंय. खरं गाईज म्हणायला गेलं ना, ह्याचा डेस्क मी आवरून घेतलं. आणि दिस इज माय ट्रायपॉटरची गाईज लाईट गेली आहे. मला म्हणायचं होतं आमच्या ट्रायपॉटरची लाईट गेली आहे. थोडीशी चार्जिंगला लावायला लागेल. गाईज खूप मस्त ट्रायपॉटर मला आवडला होता. लय मस्त आहे, मला खूप युजेबल आहे. मी याला कुठं पण घेऊन जाऊ शकते आणि व्हिडिओ काढू शकते. इट इज बेस्ट फ्रॉम गॅजेट. हे गॅजेट खूप भारी, मला आवडलं. कॉफी घेते गाईज. खरं सांगते खूपच मस्त वाटते. तुम्हाला वाटतंय का मी काय लावले का चेहऱ्याला? म्हणजे ते पिंपल यायला लागलं. गाईज खरं म्हणलं तर मी मागं खूप, मला हे नाही तर छोटे छोटे असे फोडे येत होते. मी मागं हे खूप यूज केलं होतं. 1 महिना कंटिन्यू लावलं होतं. तर ते पूर्ण गेलं गाईज. हे असं पण नव्हतं, एकदम प्लेन झालं. मला गाईज मी कोणाला टोमणे नाही देते, पण मला म्हणतातच तू काय करू नाही शकत काय नाही. हे शब्द आता आपल्याला खरं करायला लागणार आहे. आता आपण करून दाखवायचं. खरं सांगते, मला नॉर्मली पिले लोक बोलतात तू काय करू नाही शकत आणि काय नाही, पण आपल्याला करायचं आहे म्हणजे करायचं. आता सकाळी उठू नाही शकत आणि सवय नसते गाईज. आता काय करणार किती. आता त्यांचे शब्द खोटं पाडून द्यायचे आणि आपला शब्द आपण खरं करायचा. खरं सांगते. तर जे जे आपल्या डोक्यात आहे ना ते आपण रिअल बघायचं आता. खरं ना, खरंच म्हणजे खरंच. जे जे हे आहे ना ते सगळं खरं बघणं. जे आपल्याला टोमणे देतात ना, टोमणे गाईज, तर त्यांना आहे ना आपण रिअल करून दाखवायचं. आणि करणार म्हणजे करणार. आज उद्या परवा, वर्ष 2 वर्ष 3 वर्ष ते होणार म्हणजे होणारच खरं. स्टेटस ठेवलं म्हणून एवढं ऐकायला लागायला लागलंय. BMW स्टेटस ठेवला म्हणून एवढं ऐकायला लागायला लागलं. मला लय ऐकायला लागायला लागले. तर गाईज असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही माझे सबस्क्राईब करा आणि हे करा, काय म्हणतात,
सबस्क्राईब, लाईक, शेअर. सो गाईज मी आता आवरलं, फ्रेश झाले. गाईज मी आवरले. तो निघते आता, आरूला घेते, आरूला घ्यायला जाते. सो गाईज आता आम्ही आलतो इथं. काय घ्यायला आलतो आपण? कुठली घ्यायची तुला? हा खाल्ली आम्ही. हा मी पण खाल्ली. कोणाला गाईज इथला ढोकळा वगैरे तोंडाला गाईज ढोकळा खूप भारी आहे. तोंडाला अक्षरशः पाणी सुटावलं. गाईज आम्ही आता निघतोय घरी, कारण की तोंडाला पाणी सुटले. समोसा खायचं आपल्याला. गाईज आता आम्ही आलोय घरी जस्ट. आणि बघते काय गाईज, आरू अभ्यास करती. एवढा अभ्यास कोणी शिकवला? अन्विका, एवढा अभ्यास कोणी शिकवला तुला? खूप मन लावून अभ्यास करते गाईज. आणि 2 लिहिती ती 2. 1 पण लिहायचंय गाईज. बघू त्या होमवर्कचं काय दिलं तर केलंय की 2 लिहायचं गाईज. तर गाईज आता मस्तपैकी आहे ना, आम्ही चाय करतो. मग आम्ही खातो समोसा चायसोबत. आणि बारकी आता जस्ट उठली आहे. समोसा आवडतो तुला? इथं दुसरेच हा बोलायला लागले गाईज. ह्यांना विचारलं पण नव्हतं. गाईज मी करायला ठेवलाय चाय. गाईज आम्ही 2 टाईपचे समोसे आणले. एक व्हेज समोसा आणि एक बटाट्याचा. कुठला छान आहे? हे वाला. गाईज आय एम डुईंग. मला भाजी लावायची. तुला लावते भाजी? नाही, इकडे आणा ते. नाही तर आपण तिकडे जाऊन भाजी. गाईज आम्ही दोघी काय करतोय, आम्ही दोघी लावणार आहे नारळाचं झाड. तर गाई झालं मी सोलून, मग नारळ ह्याच्यामधलं काढून बघा किती मऊ आहे गाईज. ह्याच्यामध्ये नारळ काढून मग ह्याला मी डायरेक्ट आणि माती आमच्या जागेवरची गाईज. एवढी स्मूथ आहे ना. हे बघा गाइस, बघा सगळे फ्रेंड्स आले. गाइस आमची टीम, गाइस हमारी टीम आ गई. हवे कैसे अरु गाने गाने. हेलो गाइस, हेलो. थंबनेल घेऊ. ए झालं सगळ्यांनी थंबनेल घेऊ. असं पकड सीता, पकड सीता. हे सगळ्यांनी इथं उभा राहा. ए सगळ्यांनी इथं थंबनेल घेऊ. ए कोणतं इथे थंबनेल घ्या. खाली कर, असं दाखव. खाली कर, खाली कर. ऍक्शन द्या ना. रिएक्शन द्या. झाडच नाही दिसला सीता. असं कर ना बाई. खाली दिसलं असं. हा खाली कर. हा असं करा. लांब हो जरा. असं करा. दिसलं? आग नाही, खाली कर ना. खाली कर. कसं खाली कर? असं. अच्छा. सो गाईज आमचं झालंय खाऊन. आता आम्ही लावतो झाड. गाईज तर मला कोणीतरी सांगितलं की ह्याला डायरेक्ट तर हे डायरेक्ट आहे ना पाण्यात भिजवून मग पिशवीमध्ये जरा रॅप करून ठेवायचं. मग इथं जरा कोंब आल्यावर कोंब नाही मूळ. हा कोंब मूळ ते एकच का. तर ते आल्यावर मग तुम्ही ते झाड लावू शकता. कोणतरी सांगा. तुम्ही काय करू, तुम्ही सांगा. डायरेक्ट काय करू?
डायरेक्ट नको पाण्यात घे. काय करायचं? नो आयडिया. नो आयडिया. आयडिया सांग. एक सीन करू का इथं? हे असं अचानक असं वर बघून असं इथं करायचं आता. सगळे संगते बघायचं. ओके. 1 2 3. आला असेल. आला असं मी आधी पहिला तर काय झालं, आम्ही पाण्यात भिजवतो आणि हेच आम्ही लावणार आहोत. अजून एक कुठे? तो गाइस ये दो है, दो ये दोनों भिगा के फिर 2 बड़े बड़े नारियल इसको मिक्स करके लगा डालेंगे हम. केशव पिशवी आहे खरी पिशवी. कॅरेबॅग कॅरेबॅग ते ह्याला काढायचंय का असं? असंच ह्याला लावायचं गाईज. हे नको फुलं वाटते का. तर गाईज मी हे एवढं तोडलंय. आणि गाईज तुम्हाला सांगते ह्याचं धूप होतं, धूप. हो. हां, लोक ह्याचं धूप करतात. अनेक लोक काय 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 बनवतात काय माहिती, पण वेस्ट जाऊन नाही देत काय वस्तू. दीदी असं खोबऱ्याला बघून कोण हा काय झालं ना? काय झालं बाबू? तर गाईज आमचा बाबू बघायचं मला. बाबू आमचं बाबू लय रडले. काय झालंय ते बघ. बाबू ते कोण आहे? हे कधी लहान असते. बाबू बघ तिकडे कोण येते. गाईज हॅलो कर गाईजला. हॅलो हॅलो गाईज. हॅलो गाईज. तर गाईज आता नारळ आणि भिजवून मग आहे ना ते एका रॅप करून टाकतो. गाईज आता पाणी आणले. गाईज पाणी आणले ह्याच्यात आणि मी नारळ घेते आणि फुल डुबवते त्याला आणि ह्याच्यात टाकते. त्याला आणखीन त्या पिशवीतून पाणी टाकून देतो. तर गाईज आम्ही जरा सोक करायला ठेवतोय ते. असं केलं तर वर येते. तर हे पूर्ण पाण्यामध्ये भिजल्यानंतर आहे ना, भिजल्यानंतर आहे ना मग आम्ही या पिशवीमध्ये करून केशव माती बघ ना किती ग्ले सारखं वाटतं. आणि मग हे जरा त्याला असं मोड आली ना तर आहे ना ते मग आम्ही ह्याची आपण का मूर्ती ह्याच्यात पण बनवू लावू. शकतो है ना माती. पण तेवढं कुंडीत talent लावू. तरी पाहिजे ना. टॅलेंटच नाही. गावाकडे गेलं तर नाशिक माती होती तिथे आहे ना, असं तोंडाला लावून 5 मिनिटं ठेवलं व्हिडिओ पण कोणी. आणि काय केलं मग गोर व्हायचं हे मुलतानी माती. अरे मुलतानी माती असते. गावाकडची अशीच माती होती ना, मुलतानी माती. मला नाही माहित कसली माती. मग तू शेतातली माती तोंडाला लागतो? नाही लावलेलं मी तर. मम्मी बोलली हा गोर होते. गोर होण्यासाठी तू काय बी करणार. तर गाईस हे सोप झाले गाईस. पूर्ण ह्याच्यात टाकते आता. बघू ह्याचं काय सीन होतं. मला तर वाटत होतं डायरेक्ट मातीमध्येच लावा. पण पाणी सगळं काय बोलू गरज आहे. मग ठेवू देत जाऊन त्याला काय होते. लाव का मातीत केशव? हो. तर काही तो प्लॅन चेंज होतोय. असं तसं त्याला यायचंच आहे बाहेर. पण ह्याला काढायला लागतं बियाला असं वाटतं. नाही इथून निघतंय ना ते कोंब ऑटोमॅटिक निघतं. गाईस काय करायला पाहिजे मला कमेंट करा. आपण कमेंट मला कोण करतच नाही कारण की न्यूज चॅनल मी करते ना. नवीन चॅनल आहे म्हणून गाईज मला कोण कमेंटच नाही करत. काय करू गाईज, एक मातीत लावू आणि एक असं लावू. म्हणजे एक पिशवीमध्ये घालू. एक असं देव पैसे ठेवू नारळ तेच आणि एक मातीत लावू. ओके गाईज फर्स्ट आपण आता ह्याला सोलून घेऊ. बघू काय होते. जे होईल ते बघून घेऊ आपण. सोलू नका. नाही सोलूनच लावते. बघू ना आपण ट्रिक करू ना. ट्रिक बाकी ते कुठे आहे
असं खायचं. ह्या वर्षी होळीला मज्जा येणार नाही आहे. का? मी खेळणारच नाही गाईज होळी. मागच्या वेळेला लय मज्जा आली. कोण खेळत होतं रे? रोहन आलता ना, लय दिवसानंतर आलता ना, त्याला ते गाईज फायनली आपण नारळ सोललाय. ते हे नारळ आता डायरेक्ट आपण लावून टाकायचा, विषयाचा क्लोज करायचा. चलो देखून ह्या दोघांपैकी कुठला हात गोरा वाटते? गाईज मी घेतले नारळ. चिकन हातीने गोर झाला. हात दाखव, फरक बघू शकतो. कुठला हात आहे? बघा, मग ठेवायला पाण्यात ठेवले आणि 1 मिनिट सोलले. हे डायरेक्ट मी लावून टाकले. दीदीने झाड लावलंय पण दीदी दिसायला नाही. हा. तर गाईस थांबा. गाईस दीदी काय म्हणते, ते दीदी झाड लावलंय तिथं, दीदी दिसायला नाही. घरात बिकडली. माझ्या बहिणीने इथं झाड लावले. बघा इथं, बघा हे झाड लावले तिने, इथं ठेवलंय. आता कुठे पण दिसणार नाही. तर दिसली फाईन. मी झाड ठेवून आली. तर गाईज मी आणले हे कळस. त्यात पाणी भरते. तर ह्याच्यात पाणी भरून मी नसतो तवा व्हिडिओ नाही काढत. तर गाईज मी घेतले आता वॉटर. वॉटरमध्ये टाकले. आता हे चांगलं सोक झाले. तर गाईज या अशा प्रकारे मी ठेवलं इकडं कळस. हे बघा, वाव. हे असं हे करून हे देवाच्या इकडं ठेवायचं. मग ह्याला असं वरती हा बघू ना आपण. हे येतच पण वी आर ट्राईंग गाईज. हे तर येतच 100% येईन. हे 100% गाईज येईल, पण वी आर ट्राईंग. हे जरा साईडला ठेवते कारण पडन कोणच्या पण डोक्यात. इकडे ठेवते, बघू ह्याला कधी येते. गाईज एवढं कष्ट घेऊन ते एक आणि ते एक लावलंय. आणि हे अशा प्रकारे आम्ही चिक्कल केला गाईज. बघा, मला असं वाटतं केशवचा हात गोरा झाला तर माझा पण. पण गाईज ही माती वेगळीच आहे राव. मला लय आवडली बाबा. असे एवढी हे ना, लय भारी वाटते माती. जास्त नाही होत, येतोय. तर गाईज खूप मस्त माती आणि एकदम सॉफ्ट माती आहे. त्या सॉफ्ट मातीमध्ये मी तो तांब्या का घेतला माहिती का, मोठावाला. कारण की सारखं पाणी म्हणजे हप्त्याने बदललं तर ठीक, चांगलं आहे. हप्त्याने बदललं तर ठीक आहे.
पण ते छोट्या तांब्या घेतलं ना त्याच्यामध्ये सारखंच मला बदलायला लागलं. म्हणजे 2-3 दिवसांनी 2-3 तर ह्या हप्त्याने ठीक आहे ना. तर ते मोठंवालं आहे म्हणून मी तो ह्यो घेतलाय काय म्हणतात तांब्या, कळस तो कळस घेतलाय. गाईज अशा प्रकारे मी बघा माझे हात किती घाण झाले. आणि तुम्हाला मी हे वालं तर दाखवलंय झाड, आता ते वालं पण दाखवते. ब्लॉग काढते. काय बनवायचं नुसतं काढलं नाही, काहीतरी बनवताना काढायचं. बनवलं ना झाड, घरात ठेवलं. एक गाईज मातीत लावलंय आणि एक पाण्यात. बघू कोणतं फास्ट येते. मला तर वाटते मातीतलंच फास्ट आहे. तर गाईज तेवालं झाड मी तेवालं हे बघा, हे मातीत लावले मी. तर खूपच चांगलं वाटतं. बघू आता त्याला हे येतं म्हणतात, मातीत लवकर येतं का ते ह्याच्यात लवकर येतं आपण बघूया. तर गाईज ह्याच्यात पण लावायचं, लिंबूचं लावायचं, अजून झाड खूप लावायचे मला. झाडं करून टाकायचे सगळे इथं, झाडं करून टाकायचे. आणि खूपच झाड म्हणजे झाडच करून टाकायचं. गाईज हे बघा छत्री. नाही गाईज वी आर डन मेरा काम. तर काम झाले. आणि हे बघा सो गाईज आता आम्ही आलतो इथं फोटो काढायला. ते चांगले काहीच माझी मुंगी स्थिती केली. अशीच केली. तर गाईज आता आम्ही आलतो इथं फोटो काढायला फोटो स्टुडिओमध्ये. आणि आलो माझी वाण अशी होती गाई. तर गाईची अशी म्हणजे अशीच करून टाकली. अशी होती अशी झाली. तर गाईज आता चालली बारकी ढोल क्लासला. फॉर्म फिल करायचा होता. अजून आता फोटो काढले होते ते आता दोन्ही झाले काम आमचं. आज डे इन लाईफ खूप अवघड होतं. डे इन लाईफ हे उचलणार आहोत. तिला लेट पण झालंय खूप. आणि तिला आता ग्राउंडची चक्कर मारायला लागतं. सॉरी. चल ओके बाय गाईज. बाय गाईज. मी आता आले जस्ट त्यांना सोडून घरी. तर बाहेरचं वातावरण पावसाचं आहे आणि मी पावसात खूप भिजले. तर गाईज मला आणलं होता दादानी बर्गर. तर वी इटिंग बर्गर. तर गाईज आपला दादा सुपरस्टार आहे बघ. कारण की आपल्या दादाने आणले बर्गर. माझा ब्लॉग चालू तुला दिसत नाही का? त्याच्यामध्ये तू बोलते रक पांगर. तर गाईज हे ओपन करते मी.
नुसतं खायला लागली तुझा तो. तर गाईस कोणाची तरी नजर लागायला लागली मला. कुठं व्हिडिओ चालू आहे. मी खायला लागले बर्गर, कारण की हे आणलंय माझ्या भावाने बर्गर. तर तुझं कौतुक मी करणारच नाही, कारण की हे माझ्या भावाने आणले. काय काय आणले? डॉमिनोजचं ते मॅकडी आणली बर्गर. अरे ग्रिल्ड केलेले, ग्रिल्ड केले, ग्रिल्ड गाईज बघा, ग्रिल्ड फुल ग्रिल्ड केले. हा चॅलेंज लावायला पाहिजे. अभिनंदन चाय मिडीपॉईंट हॉस्पिटल त्याच्या बाजूला अभिनंदन चाय तिथं. हा मग तेच आहे बर्गर. चाळीस करायला फटाफट काय करतो. तुम्ही दिला माझ्या मी दिलं तू का खायचं. गाईस ह्याच्या आतमध्ये आहे मला. गाईस मी खाते बर्गर. आणि तिने पण खाल्लं की शाळा पाव. काय बर्गर काय गाईज हे आहे माझं डिनर. माझा डिनर तर आता एंड करते ब्लॉग. माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. हे अख्खं डेलीचा ब्लॉग मी टाकला आज. तर बी सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड कमेंट. ओके बाय.